तर सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ आणि आपला टीम इंडियाचा महिला क्रिकेट संघ आहे, त्याच्यामध्ये क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहेत. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर सुरुवातीला कसोटीमध्ये खूप छानपैकी टीम इंडियाने कमबॅक केलं आणि ऑस्ट्रेलियावरती खूप छान पद्धतीने विजय मिळवला. पण मित्रांनो, त्यानंतर बघितलं असेल तर जी 3 वन डे सामन्यांची जी सीरीज होती, त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाने खूप छानपैकी खेळी केली आणि टीम इंडियाला त्यांनी 3-0 ने मात दिली. त्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर आताच तिन्ही टी-20चे 3 सामने आहेत. त्याच्यामध्ये आजचाच पहिला सामना होता. त्याच्यामध्ये टीम इंडियाने टॉस जिंकला. हरमनप्रीत कौर हिने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंग करण्याचा निर्णय दिला. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर ह्या निर्णयावरती टीम इंडियाच्या बॉलरांनी खूप छानपैकी साथ दिली आणि एक जबरदस्त अशी बॉलिंग अटॅक करून त्यांचा फक्त 141 धावांवरतीच ऑल आउट काढला. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर ऑस्ट्रेलिया म्हटलं की आपल्याला माहितीच आहे खूप जबरदस्त अशी टफ फाईट आणि खूप छानपैकी आपल्याला मॅचेस पाहायला मिळतात. पण मित्रांनो बघितलं असेल तर आजच्या मॅचमध्ये जी आपली साधू ही एक बॉलर आहे. तिने एक जबरदस्त अशा 4 विकेट्स आज घेतल्या आणि आपण बघितलं असेल तर आपली रेणुका सिंग ही तर एक जबरदस्त बॉलर आहे. तिने पण एक जबरदस्त एक विकेट टीम इंडियासाठी घेऊन दिली. त्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर श्रेयंका पाटील खूप छानपैकी ही सुद्धा एक खेळाडू आपल्याला टीम इंडियाला मिळालेला आहे. तिने सुद्धा 2 विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा ऑलराउंडर हिने सुद्धा खूप छानपैकी नेहमीप्रमाणेच आज सुद्धा तिने सुद्धा 2 विकेट्स आपल्या नावावरती घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघितलं असेल तर एक खूप छान पद्धतीने बॉलिंग अटॅक केल्यामुळेच 141 धावांवरती ऑस्ट्रेलियाला रोखता आलं. कारण आपण बघितलं असेल तर ऑस्ट्रेलिया हा खूप स्ट्रगल आणि खूप छानपैकी टफ फाईट देणारा संघ आहे. त्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर आज खूप छानपैकी बॅटिंग बघायला आपल्याला मिळाली टीम इंडियाकडून. तर महिला क्रिकेट संघाने खूप छानपैकीच आज मनोरंजन केलेलं दिसतंय. तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर ह्याच्यामध्ये आपली जी सांगलीची खेळाडू आहे, स्मृती मानधना हिने जबरदस्त अशा 54 धावा, त्याच्यामध्ये तिने 7 चौकार आणि एक षटकारसुद्धा आज आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर बघितलं असेल तर आपला शेफाली वर्मा एक जबरदस्त अशी डॅशिंग खेळाडू आपल्या टीम इंडियासाठी मिळालेली आहे आणि तिने सुद्धा ताबडतोब अशा 64 धावा आज तिच्या बॅट्समधून आपल्याला पाहायला मिळाल्या. तिने जबरदस्त असे 3 षटकार आणि 6 चौकार ही आजच्या मॅचमध्ये तिने एक जबरदस्त खेळी केली आणि ह्याच्या जोरावरतीच आपण जे 141 धावांचं टार्गेट होतं ते 17.4 ओव्हरमध्ये 145 धावा बनवून फक्त 1 विकेट्स स्मृती मानधनाची 1 विकेट गेली. त्यानंतर जेनिमा रोड्रिग्स हिने सुद्धा 6 धावा बनवल्या. तर मित्रांनो खूप छान पद्धतीने हे आज आपल्याला टेस्ट जी टी-20चा पहिलाच सामना होता तो बघायला मिळाला. तर अजून 2 सामन्यापैकी 1 सामना जिंकला तर आपण खूप छान पद्धतीने ही जी टी-20ची सीरीज आहे ती आपल्या नावावरती करता येईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.